वित्तलपाडा प्रीमियर लीग च्या आकर्षक ट्रॉफीज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। चला मैदान खाली करा, आपण पहिला मॅचला या ठिकाणावरून सुरुवात करतोय। प्लीज विनंती आहे, काही प्रेक्षक काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, आपण सीमारेषे बाहेर जा। पहिला मॅचला या ठिकाणावरून सुरुवात केली जाईल। पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल देवा सुपर किंग्स विपक्ष आई सती असरा या दोन टीम मध्ये, ज्या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे देवा सुपर किंग्स टीम ने। आई सती असरा टीमचे कॅप्टन, चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या। तर देवा सुपर किंग्स टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा। पिशवी बघ ती पिशवी काय मग काढ ना तिकडनं। हाय वीर, अरे तुम्हाला बसायला भारी जागा केली, फक्त ह्याच्यावर येऊ नका। चार आहे पाचवी ती बघ ना। चला दोन्ही टीम्स आपला आठवा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा। तिकडे बघा जरा, थोडं तिकडे बघ। यस, चला आपण मॅचला सुरुवात करतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा। देवा सुपर किंग्स टीमचे कॅप्टन आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा। सामना 4 षटकांचा राहील याची नोंद घ्या। प्रत्येक टीमचा 8वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे, अन्यथा 2 धावांचा पानंटीचा सामना तुम्हाला केला जाईल।
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रणित चव्हाण विथ भावेश पाटील. तर फ्रंट लाईन षटक पहिला गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश पांचाल. यस लकी ड्रॉची नावं जी आहे ती तुम्हाला सचिन शिंदे यांच्याकडे तुम्ही लकी ड्रॉची नावं देऊ शकता. लकी ड्रॉ साठी कुपन नक्कीच तुम्हाला फाडावा लागेल. 100 रुपयाचं कुपन आहे आणि लकी ड्रॉ मध्ये तुम्ही जर जिंकलात तर मात्र तुम्हाला कूलर दिला जाईल. तर सचिन शिंदे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता लकी ड्रॉ मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी. यश मॅच कडे बोलूया आपण. यश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. या स्पर्धेतील आज ही पहिली रजनी क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आज या स्पर्धेची नक्कीच पहिली रजनी आहे. यश नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर. तर VPL वेतलपडा प्रीमियर लीग ची सुरुवात जोरदार टाळ्यांनी करूया. यस रुपेश गोलंदाजी ट्रॅकवर. या स्पर्धेतील ही पहिली रजनी, पहिला सामना, पहिला फलंदाज, पहिला गोलंदाज, पहिला षटक आणि पहिल्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफसाईड. फटका चांगला आहे. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. काय अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. VPL चा पहिला चौकार पाहायला मिळाला. पहिला बॉलवर पहिला चौकार, त्यानंतर सिंगल कंप्लीट. अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. VPL वेतलपडा प्रीमियर लीग पहिली मॅच, पहिला बॉल आपण पाहिला, चौकार आला होता. रुपेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल.
या बॉलेचा बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल आहे, अव्वंतर धाव मिळेल. यस डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल. प्रणेश चव्हाण पुन्हा एकदा. या बॉलेस देखील क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, यश त्या ठिकाणी आहे. यशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रणेश चव्हाणच्या बॅटमधून पहिला चौकार आपण पाहिला होता. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, वाईट बॉल. अवंतर धाव त्या ठिकाणी मिळाली. या बॉलेचा बॉल कट केलाय, एक धाव मिळतीये त्या ठिकाणी प्रणेशला, सोबतच देवा सुपर किंग्स टीमला देखील. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती, 10 धावफलकावर आहेत 10 कदम, 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. बिनबाद 10 धावा, सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते आहे. प्रणेश चव्हाणच्या बॅटमधून पहिला चौकार आपण पाहिला, भावेश पाटील सोबतीला आहे. पहिलं षटक या ठिकाणी टाकून झालंय. PPL वेतलपाडा प्रीमियर लीग मधील पहिला षटक, ज्या षटकामध्ये आल्यात देवा सुपर किंग्स टीमला 10 धावा. सुरुवात खूप महत्त्वाची आहे, मग तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी. आणि या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली, सुरुवात भरपूर चांगली, 10 धावा धावफलकावर. दुसरं षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल भरपूर चांगला होता, धाव नाहीये या बॉलवर. यशला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय, कोणत्या प्रकारची धाव नाहीये त्या बॉलवर. यशच्या सुरुवात नक्कीच षटकाची भरपूर चांगली. या बॉलेस हलक्या हाताने खेळून काढलाय, एकच धाव मिळेल. डबल वन, 11 धावा धावफलकावर झाल्यात. VPL ला मात्र या ठिकाणी या सामन्याच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात सुपर किंग्स, देवा सुपर किंग्स टीमची. षटका दिला, पुढचा बॉल, या बॉलेस देखील बॉल खराब आहे, वाईट बॉलचा इशारा येतोय, अवंतर धाव मिळेल. यश पुन्हा एकदा, या बॉलेस टॅप केलंय ऑफसाईडला, धावचीची संधी. यस पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे त्या ठिकाणी भावेश पाटील. एक रिस्की रन कंप्लीट केली आहे त्या ठिकाणी भावेश पाटीलने. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय, 13 धावा धावफलक. भावेश कदम आहे त्या ठिकाणी. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने, पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. हे षटक चांगल्या प्रकारे फेकलं जातं यशच्या माध्यमातून. या बलेचा बॉल ऑफसाईडला, खराब क्षेत्ररक्षण, चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. नो बॉलचा इशारा आलाय. थँक्यू. नो बॉलचा इशारा आलाय, 5 धावा मिळतील या बॉलवर. सिंगल कंप्लीट झाली आहे. 22 नॉट, 20 धावा धावफलकावर आहेत. या बॉलेस देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट, एकच धाव. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 21 धावा धावफलकावर झाल्यात. एक चांगली सुरुवात, पहिलं षटक 10 धावांचं, दुसरं षटक 11 धावांचं आपण पाहिलं. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते देवा सुपर किंग्स टीमच्या माध्यमातून. तिसरं षटक, पहिला बॉल, सिंगल कंप्लीट. यस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, सिंगल मिळेल. 22 धावा धावफलकावर झाल्यात.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. रुपेश पंचलला मात्र कंटिन्यू ठेवलाय. षटकातील लापूटचा बॉल या वेळेस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कारण अजून कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. षटकातील लापूटचा बॉल या वेळेस समोरच्या दिशेने बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार रियल हिरो ठरलाय त्या ठिकाणी फलंदाज प्रणेश चव्हाण. त्याच्या बॅट मधून निघणारा तिसरा चौकार आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. षटकातील लापूटचा बॉल या वेळेचा बॉल डिक्लेअर झोन. यस एकच धाव मिळेल. एक चांगली सुरुवात प्रणेश आपल्या टीमला करून देतोय. देवा सुपर किंग्स टीमला आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. टॉस जिंकलाय. फलंदाजी स्वीकारली आणि का स्वीकारली हे मात्र आतापर्यंत दाखवून दिलंय. या वेळेस देखील ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव मिळाली. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या वेळेस स्टेप आउट होऊन खेळून काढलाय. मात्र एकच धाव मिळेल. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालंय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 3 नॉट. 30 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आता मात्र शेवटचा अंतिम षटक अजूनही बाकी आहे. नेक्स्ट पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आराध्या स्पोर्ट विपक्ष अतिश वॉरियर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. या वेळेचा बॉल सिंगल कंप्लीट. यस महेंद्र शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सह्याद्री स्पोर्ट क्लबचे मालक आहेत नवी मुंबई. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. सचिन पुन्हा एकदा. या वेळेस देखील थोडी मिसफिल्ड झाली आहे परंतु एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्यात. चला टॉस साठी या. या वेळेस देखील सिंगल मिळेल. ओव्हर थ्रो झालाय. डबल देखील. यस ओव्हर थ्रो झाला त्या ठिकाणी आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. 35 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल. यस फलंदाज बाद. या स्पर्धेतील पहिली विकेट आणि त्यासाठी मात्र 23 बॉलची प्रतीक्षा करावी लागली. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. राजेश आलाय. शेवटचा अंतिम चेंडू. या वेळेचा बॉल ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. फक्त 2च धावा आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावर झाल्या आहेत 37. 37 धावा झाल्या आहेत. 38 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय देवा सुपर किंग्स टीमने आईसती असरा टीम समोर. त्या दरम्यान आपण पुढचा टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. आराध्या स्पोर्ट टीमचे कॅप्टन
त्याचबरोबर अतिश वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सन्माननीय महेंद्र शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस उडवायचा आहे. सह्याद्री स्पोर्ट क्लब नवी मुंबईचे मालक आपण पाहतोय महेंद्र शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस त्या ठिकाणी उडवला जाईल. आराध्या स्पोर्ट विपक्ष अतिश वॉरियर्स या दोन टीम मध्ये पुढचा टॉस त्या ठिकाणी उडवला जातोय. Atish Warriors won the toss and elected to ball first. Atish Warriors टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजीसाठी आराध्या स्पोर्ट टीमला इन्व्हाइट केलंय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला मॅचला सुरुवात करा. देवा सुपर किंग्स टीमचे कॅप्टन क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण मॅचला सुरुवात करतोय. पहिली इनिंग या ठिकाणी आपण पाहिली. 37 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 38 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. चला त्वरितच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅचला आपण या ठिकाणावरनं सुरुवात करतोय. या स्पर्धेतील पहिले मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. पहिली इनिंग कंप्लीट झाली. 37 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 38 धावांचं लक्ष आई सती अजरा टीम समोर उभा केलाय. यश सालवी विथ देव माडी. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक मोरे पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय त्या ठिकाणी. 38 धावांचं लक्ष आहे. गेम ऑन. खेळाला सुरुवात. यस पंचांचा अधिकृत इशारा. मॅचला सुरुवात होती आहे. 38 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग. मॅचला सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस पहिल्याच बॉलवर भाग मिलगा भाग थोडी भागम भाग पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर 2 धावा मिळाल्या. मात्र या स्पर्धेची सुरुवात पहिला बॉल जो आपण पाहिला पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला होता. तर या ठिकाणी मात्र पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात यश सालवीच्या बॅटमधून. या बलेचा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धाव मिळेल. धावफलक 3 वर पोहोचलाय. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या बॉलवर या 3 धावा. या बलेस समोरच्या दिशेने पटका खेळून काढला होता. सिंगल कंप्लीट. एकच धाव. एक चांगली सुरुवात अपेक्षित आहे या ठिकाणी यश सालवीच्या बॅटमधून. टीमला मात्र भरपूर अशा अपेक्षा असतील. एक डावखुरा चांगला खेळाडू आहे. षटकातील पुढचा बॉल.
बॉलर्स देखील क्षेत्ररक्षण झालंय, परंतु त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. 5 धावा धावफलकावर झाल्यात. पुढचा बॉल प्रतीक मोरे या बॉलेचा बॉल, नो बॉलचा इशारा आलाय आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 1+1 2 धावा मिळतील. दोन धावांसोबत धावफलक 7 वर पोहोचलाय. या बॉलेस टॅप केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एकच धाव. 8 धावा धावफलकावर झाल्यात. या बॉलेस नो बॉलचा इशारा, डायरेक्ट हिट. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. एक बांगला दे माया सासऱ्या करतो लगन, एक बांगला दे माया सासऱ्या करतो लगन. देव माडिकची विकेट किती महत्वाची होती त्या ठिकाणी नक्कीच हे जल्लोष पाहू शकता. यास प्रथम कलंबे आलाय, नवीन फलंदाज. 9 धावा धावफलकावर आहेत. 9 या धावसंख्येवर पहिली विकेट रनआउटची आपल्याला पाहायला मिळाली. देव महाडिक बाद झाला. त्यानंतर प्रथम कलंबे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल एक धाव मिळेल त्या ठिकाणी. मात्र ही मॅच जिंकण्यासाठी यश सालवेवर भरपूर मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीने मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. चांगली क्षमता यश सालवीकडे आहे, मात्र ती क्षमता या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. 38 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत सुरुवात तर चांगली झाली आहे. षटकार दिला. पुढचा बॉल, नो बॉलचा इशारा. 1 मोर टाइम, नो बॉल. 1+1 2 धावा मिळतील. 12 धावा धावफलकावर झाल्यात. यास 13 धावा झाल्यात. पुढचा बॉल समोरच्या दिशेने, फटका चांगला आहे. 2 धावा मिळतील पुन्हा एकदा. 15 धावा धावफलकावर झाल्यात. अतिशय दमदार फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. 15 धावा धावफलकावर आहेत. 38 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठला करत असताना मात्र 15 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. यश सालवीची चांगली फलंदाजी आपण पाहतोय या षटकामध्ये. तर आता मात्र नवीन गोलंदाज पाहूया कोण येतोय, कारण या ठिकाणावरनं देवा सुपर किंग्सला कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. यास भावेश येतोय. भावेशने फलंदाजी तर भरपूर चांगली केली होती, मात्र गोलंदाजी पाहूया कशा प्रकारे करेल. पहिलं षटक 15 धावांचं, तर आता मात्र कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. यास समोर आपण प्रथमला पाहतोय. प्रथम सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजी ट्रॅकवर भावेश कदमचा पहिला बॉल. षटक क्रमांक 2 भावेश. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल, एकच धाव.
एक धाव त्या ठिकाणी मिळाली. 16 धावा धावफलकावर झाल्यात. यस 16 कडोला 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल वाईट बॉल. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. पहिल्या षटकामध्ये देखील भरपूर अवांतर धावा खर्च झाल्या होत्या आणि त्याच्या जोरावर ते षटक 15 धावांचा आपण पाहिला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगलं झालंय. एकच धाव मिळेल. 18 धावा धावफलकावर झाल्यात. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आई सती आसरा टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल आहे आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 1+1 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 2-20 20 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल भावेश कदम. फटका चांगला आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. एक दमदार फटका प्रथमच्या बॅट मधून आलाय. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी प्रथमला. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल कंप्लीट. एकच धाव मिळेल. 25 धावा झाल्यात. सन्माननीय चंद्रशेखर चौधरी त्याचबरोबर मयूरजी केने आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय चंद्रशेखर चौधरी त्याचबरोबर मयूरजी केने विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. पित्तलपाडा प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हा फटका देखील चांगला आहे. 2 धावा. यस डिक्लेअर झोन आहे. 2 धावा मिळतील. 28 धावा झाल्यात. आता मात्र फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. 28 धावा झाल्यात. पहिलं षटक 15 धावांचं तर दुसरं षटक 13 धावांचं आपल्याला पाहायला मिळतंय. 28 धावा झाल्यात. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक मोरे पहिला बॉल. यस डिक्लेअर झोन. 1 धाव. आता मात्र समीकरण भरपूर सोपं झालंय आई सती असरा टीमसाठी. समोरच्या दिशेने के चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आई सती असरा टीमचा नक्कीच 5 धावा अजूनही आवश्यक आहेत. सामन्याचं समीकरण भरपूर सोपं झालंय. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय या आई सती असरा टीमला. चांगलं प्रदर्शन या मॅचच्या माध्यमातून यश सालवी. प्रतीक मोरे षटकातील पुढचा बॉल. यस बॉल निर्धाव जातोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चांगला बॉल.
या बलेसा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. स्कोर इज लेवल. फक्त एका धाब्याची आवश्यकता आहे. यस आणि ती धाव देखील मिळते आहे. सामना जिंकला या ठिकाणी आई सती आसरा ग्रुपने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक देवा सुपर किंग्स.